लहरी प्रगट केली, चैतन्याचा दीप उजळला, 56 भाषेचा केलासे गौरव, भवार नवी नाव उभारली, सर्वनाचे मिसे बैसावे ओणी, साम्राज्य भुवने सुखी नांदे, गीतालंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओळी अनुभवावी, गीतालंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. नामदेव महाराजांचा ज्ञानोबरायांची ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीची माहिती सांगणारा हा 6 चरण चालवून घेतला आहे. हा अभंग नामदेवरायांच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जावा म्हणून नामदेवराजांना गुरु म्हणायचे. नामदेवरायांचे गुरु कोण होते? श्री गुरु भेटले ज्ञानदेव. नामदेव महाराज ज्ञानोबरायला गुरु म्हणतात म्हणून त्यांचं आपण स्मरण करू. श्री गुरु सारिका असता पाठीला काय इतरांच्या लेवा राजयाची कंता काय भीक मागे मनाची आजोगे कल्पतरू तळवटी जो कोणी पैसला काय वाणी सांगी जुनी राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे ज्ञानदेव पाहता डोळा नामदेवा हर्ष झाला घट्ट धरिले पाय तू झाला श्री गुरुराय. नामदेव महाराजांचा प्रमाण ज्ञानराज सोडवायचा आहे. गायनाचार्याला दरवर्षी प्रमाण प्रार्थना कमीत कमी प्रमाण द्यायचे, दिलेले प्रमाण सरळ द्यायचे. गायना बघा नामदेव महाराज वयानं मोठे आहेत, पांडुरंगाच्या ताटात जेवतात, पांडुरंग त्यांच्या ताटात जेवतो. नामे असे वेळी जेवी नवे संकोचित ज्ञानी तरी माझे अभंग वाच नाही म्हणतात. कुणाचे वाच म्हणतात? ज्ञानोबरायाचे म्हणतात. ज्ञानोबरायाचे माझ्या मोठे आहेत, ज्ञानोबराय माऊली आहेत, पांडुरंगा तूच आहेस. किती सुंदर सुंदर शब्द आले. आता त्या शब्दाचं वर्णन आपल्याला थोडं जमून तसं आपण करू. ज्ञानराज माझी ज्ञानराज. कुणी ज्ञानदेव म्हणतं, कुणी ज्ञानाबाई म्हणतं, कुणी ज्ञानेश्वर म्हणतं, कुणी ज्ञानराज म्हणतं. आम्ही पण आपल्या लेकरांना लाडामध्ये काय म्हणतो? लाडात आल्यानंतर काय म्हणता? आई माझा राजा का ज्ञानराजा? माझा राजा. किती म्हणा तुम्ही, राजाच्या पुढे जात नाही. हा राजा नाहीये, ज्ञानराजा. ज्ञानाचा राजा आहे, नुसता राजा नाहीये. राजा हा एखाद्या भागाचा होऊ शकतो, एखाद्या क्षेत्राचा राजा होऊ शकतो. ज्ञानाचा राजा होण्यासाठी गणपतीच्या पुढे जावं लागतं, सरस्वतीच्या पुढे जावं लागतं, शारदेच्या पुढे जावं लागतं. आणि राजे केला उपकार मार्ग हा निर्धार दाखविला. सेना महाराज म्हणतो ज्ञानराजे. काय? ज्ञानराजा ज्ञानराजे. नमो ज्ञानराजा नमो ज्ञानराजा श्री गुरु या बंधुराजा. नाथ महाराज म्हणाले नमो ज्ञानराजा नमो ज्ञानराजा. एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी ज्ञानराज. शब्द आहे का? ज्ञानराज माझा गोपाळ जनाबाई म्हणते ज्ञानराजा. नाथ महाराज ज्ञानराजा म्हणतात. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा जगद्गुरु तुकोबारे ज्ञानियांचा राजा म्हणाले. नामदेव महाराज ज्ञानियांचा राजा म्हणाले. ज्ञानराज ज्ञानराज ज्ञानांचे राजा आहेत ज्ञानोबराय म्हणून. आणि मी तुम्हाला असं वाक्य बोलून गेलो की हे कुणाचे ज्ञानार्थ आहेत? यांच्यापासून ज्ञान जे प्राप्त झालं त्याच्यावर गणपती देव झाला, सरस्वती झाली, शारदा झाली, या सगळ्यांचे ज्ञान तिथून आलं ज्ञानोबरायापासून. कसं आलं? महाविष्णूचा अवतार सखा माझा कोण आहे? ज्ञानोबराय. ज्ञानाचे राजे कसे झाले? 14 गुणाचे राजे कसे झाले? कारण ज्ञानोबराय हे महाविष्णू आहे. महाविष्णूचा अवतार कोणी सांगितलं? त्यांच्यासोबत साक्षात भगवंत दळणदळू लागायचा, शिनी म्हणजे गौऱ्या वेचायचा, जिला वेणी करायचं, स्नान घालायचं, त्या जनाबाईने सांगितलं. 14 गुणाच्या मालकाला म्हणते पंढरपूरच्या 14 गुणाच्या मालकाला धरीला पंढरीचा चोर म्हणते त्या देवाला. आणि पुन्हा काय म्हणते? हृदयात कोंडून ठेवला. बरोबर आहे. आणि ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचते काय म्हणते? वाची जल्पने त्याशी जले लोटा. माझ्या ज्ञानोबरायात लोटांना घालतेच घालते, पण ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी जो कोणी वाचतं ना त्याला पण लोटांना घालते. योग्यांशी मावले ज्ञानराज. मी आपण उदाहरण पाहिलं. आमचं लेकरू किती लाडात असला, किती श्रीमंत असलो तर राजा म्हणतो माझा राजा, माझा राजू. ज्ञानराजा नाही म्हणत, कारण ज्ञानराजा एकमेव ज्ञानोबराजाने सगळ्या संतांनी सांगितलं महाविष्णूचा.
सेना महाराज ज्यांच्या वतीनं राजाची दाढी केली भगवंतांनी, अंग स्वच्छ केलं, त्याचा नाश सगळा शरीराचा नाश केला, लूट करून टाकला, त्या सेना महाराजांनी सांगितलं काय म्हणाले, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वराच्या चरणी सेनाला लोटांगणे. ज्ञानोबरायच्या लोटांगण घातलं, कोणी घातलं, सेना महाराजांनी घातलं. जगद्गुरु तुकोबर आहे. कोण आहे जगद्गुरु तुकोबर आहे? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा आणि ज्या तुकोबरायांचं नाव घेतलं तरी यम कापतो पटकन. माझ्या नावाचं यम कापतो म्हणतात, पण तू ज्ञानोबराचं नाव घेतलं तर काय जन्म मिळाल्याचा फिराच शकतो म्हणतात. एवढी मोठी ताकद ज्ञानोबराईकडे. बाकीच्यांचं सोडा, साक्षात पांडुरंगाने सांगितलं नामदेवाला, देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे. अरे नामा ज्ञानदेव मी आहे ना, ज्ञानराज माझी आरती ज्ञानराजा. आम्ही रोज म्हणतो बघा ज्ञानोबराला, आरती ज्ञानोबाची नाही म्हणत, काय म्हणतो, आरती ज्ञानराजा महाकैवळ तेजा सेवती साधू संत मनोवेदिला माझा लोपले ज्ञान जगी हित नेणर दोन्ही अवतार पांडुरंग नाव ठेविले. पांडुरंगाचा अवतार आहे म्हणून महाविष्णू आहे, म्हणून ज्ञानाचे राजे. ज्ञानराज माझी, माझी शब्द आला. नामदेव महाराज पुरुष आहे, ज्ञानोबराय पण पुरुष आहे, पण काय म्हणाले, माझी म्हणाले. जसं आपण म्हणतो माझी बहीण, माझी आई, तसं माझी म्हणाले ते. आणि जनाबाई कोण आहे हो? स्त्री आहे. ती काय म्हणते, ज्ञानराज माझा. नामदेव महाराज ज्ञानराज माझी, नाथ महाराज ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. म्हणजे पुरुष आई म्हणतात, म्हणजे बाई बोलतात, स्त्री बोलतात, आणि स्त्रिया काय म्हणतात, पुरुष म्हणतात. ज्ञानराज माझा. ताकद ज्ञानोबराय. कुठला अंग कमी आहे सांगा ना, कुठलंच अंग कमी नाही, म्हणून राजाचा आपण घेतला. ज्ञानराज माझी, माझी या शब्दाला आपण काय म्हणतो, देव माझा 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 फक्त म्हणण्यासाठी आहे. देव घरी आला कुणी घ्यायला तयार नाही. देव घ्या फुका, देव घ्या फुका म्हणून नाही लागतो देव, बरोबर आहे का नाही. पण माझी म्हणजे देव माझा म्हणण्यापुरता आहे, पण ज्ञानेश्वर महाराज माझे म्हणण्यापुरते नव्हे, माझेच आहेत. आणि ज्या दिवशी इथं बसलेल्या किंवा ज्ञानोबरायांचं कीर्तन ऐकणाऱ्याला ज्या भक्ताला असं वाटेल की ज्ञानराज माझी माऊली आहे, मी तुम्हाला ज्ञानोबरायांच्या वतीने शब्द देतो, 100% सगळं सांभाळतात. सगळं एरवी तरी माझी काय समजताची कांता मागे. ज्ञानोबरायांचे शब्द आहेत. माझ्या भक्ताला संसार चिंता करायची गरज नाही. तैसे ते माझे कलत्र जाणवे काहीसे नीलजे तयाचे नेमे. अर्जुना, माझ्या भक्ताचं काही करायला लागत नाही. भगवंतांनी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, आणि श्रीकृष्णाच्या भूमीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि ते आपल्याला सांगतात, कारण तुम्ही आम्ही कोण आहोत, तुम्ही आम्ही सगळे अर्जुन आहोत. ज्ञानेश्वर महाराजच कृष्ण आहेत, आणि ज्ञानेश्वरी वाचणारे ऐकणारे माणसं तुम्ही आम्ही कोण आहोत, आम्ही अर्जुन आहोत. त्यांनी सांगितलं स्वतः बरं का. ज्ञानोबरायांनी सांगितलंय, अर्जुनाची पांती परिसने अयोग्य होती, ती कृपा कुणसंती अवधान द्यावे. तुम्ही अर्जुनाच्या पंक्तीला, जर आम्ही अर्जुनाच्या पंक्तीला, तर ज्ञानोबराय तुम्ही कोण आहात ना, तुम्ही कृष्ण. अर्जुना संकट पडता जगभारी कथा सांगे हरी कुरुक्षेत्री, आणि तोच अवतार धरे अलंकारपुरी ज्ञानाबाई सुंदरी दानावया. ज्या अर्जुनाला संकट पडलं तेव्हा गीता सांगण्यासाठी तुम्ही तिथे अवतार घेतलात, आणि तो अवतार अलंकारपुरीमध्ये ज्ञानेश्वरी घेण्यासाठी आलात. म्हणजे तुम्हीच कृष्ण आहात ना. गोकुळ सोडून, वृंदावन सोडून कुठे आलात तुम्ही, पंढरपूर आलात, कमर राहतात तुम्ही राहिलात. तुमच्या लक्षात आलं की चूक झाली अवतार घेऊन पांडुरंगाचा का. आपण कुणालाच बोलत नाही, 2 शब्द लिहित नाही, लोकांना कसं कळणार आहे. मग तुम्ही तुमची चूक दुरुस्त करण्यासाठी काय केलं, माऊलीचा अवतार घेतला. म्हणून तर तुम्ही म्हणालात ना साक्षात पांडुरंगा. तुम्ही काय म्हणतात, वैकुंठ पंढरपूर त्याहुने थोर महिमाया. कुणाचा, माझ्या पंढरपूरपेक्षा आळंदीचा महिमा थोर आहे. तुम्ही म्हणालात, यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला, पांडुरंगी प्रसन्नपणे देणे दिले या ज्ञाना. स्वतःहून देऊन टाकलं की माझी आळंदी तुझी आळंदी ज्ञानोबराय आहे, माझ्या पंढरपूरपेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही म्हणता ज्ञानराज माझी, माझी शब्द आपल्याला अडचणीत आणतात, आणि त्यामध्ये जीवन सुद्धा सुधरून देतात बरं का. माझी म्हणता यावं, माझी म्हणता यावं, माझी मराठी भाषा म्हणता यावं, भारत माझा देश म्हणता यावं, हे माझे बांधव आहेत म्हणता यावं. पण आपण नको त्या गोष्टीला माझं म्हणतो.
शेत माझं, बाण माझा, हे घर माझं, बायको माझी, नवरा माझा, जे नाशवंत आहे ना, आणि जे आज उद्या संपणार त्याला आपण माझं म्हणतो, तिथं आपण चुकतो. का रे नाशवंतासाठी देवा सवे आटे वाढे. नाशवंत गोष्टीला आपण माझं म्हणतो, तिथून बाहेर पडायचं आहे. ज्ञानराज माझी, ज्ञानोबरायला माझी म्हणायचं. संसारात आपल्याला माझी म्हणता आलं पाहिजे. छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. 8-10 वर्षाखाली आम्ही तर 20 वर्षापासून पायीवारीत असतो. फलटणला सकाळी थोडासा पाऊस सुरू झाला, पारायणाला सगळे लोक बसले, मी पण तिथे बसलो आणि त्यांना म्हटलं की अरे त्यांनी ज्ञानेश्वरी मला दिली, त्यांच्या ज्ञानेश्वरी दिली वाचायला पारायणाला. मी म्हणलं माझी ज्ञानेश्वरी आहे. ते हसून बाजूचे महाराज म्हणाले अब तुमची माझी ज्ञानेश्वरी काय, ज्ञानेश्वरी एकच आहे ना ज्ञानोबरायची. मुंबईला गेलं तर तीच आहे आणि पैठणला आलं तर तीच ज्ञानेश्वरी माऊलींचीच आहे. म्हणजे तसं नाही माझी, कारण मला रोज ती ज्ञानेश्वरी बघून बघून त्या शब्दांची सवय लागली. त्याची सवय लागली ना, तीच आपण वाचावी, तेच केलं पाहिजे आपण. तुम्ही नुसता ग्रंथ बदलून बघा कसा आपला व्यक्त येऊन जातो, मानसिकता बदलून जाते. आंधळ्या माणसाला जरी स्वयंपाकमध्ये घेऊन सोडलं, 25 वर्षात त्या बाईने स्वयंपाक केले असेल ना, 100% चमचा सुद्धा बरोबर तिला सवय लागली पाहिजे. कीर्तनात आली की टाळी वाजवायची सवय लागली पाहिजे. काही लोक काय करतात, इकडे बघतात, हे टाळी वाजवलं मग आपण वाजवायची, हे मान हवे आपण हलवायचे, नाही तर काहीच करत नाही. म्हणजे त्याचं काय लक्ष नसतं, काय त्याच त्याला माहिती. सवय लागली पाहिजे बरं का. ज्ञानराज माझी म्हणाल, मी म्हणलं माझी ज्ञानेश्वरी आहे ना, का माझी म्हणाल ते म्हणे साहेब असं काय म्हणाला, ज्ञानेश्वरी सगळे नाही म्हणलं. मी ज्या ज्ञानेश्वरीवर रोज बोट फिरवतो, रोज डोळे फिरवतो, मला त्याची सवय लागलेली आहे. मला असं वाटतं की ज्ञानेश्वरीतलं एक एक अक्षर ओवी माझ्याशी बोलते, म्हणून मला माझीच ज्ञानेश्वरी पाहिजे. उदाहरण सांगून आपण पुढे चालू. जवळपास 6 वर्षाखाली माझे वडील आमच्याकडे संभाजीनगरला आले होते. आता ते नाही, ऑफिसून आलो, हातपाय दुसरे सगळे जेवायला बसले, तर मी पण जेवायला गेलो तिथे बसून. तर माझ्या वडिलांनी आसन घेतलं होतं, रोजचं माझं आसन माझ्या वडिलांनी घेतलं होतं. आणि माझा मुलगा काय म्हणाला, बाप्पा, म्हणजे वडिलांना, माझ्या वडिलांना, आजोबाला त्याच्या काय म्हणाला, बाप्पा तुम्ही जे आसन घेतलंय ना ते बाबाचं आसन आहे. कुणाचं आसन आहे ते माझं. कुणाला म्हणाला तो, माझ्या बापाला, त्याच्या आजोबाला. माझं कुणाचं, माझ्या बाबाचं. बारकी नाही का बरं का, जर एवढं जर आपल्याला कळलं ना तर संसारात आनंद वाढल्याशिवाय राहणारच नाही. काय म्हणाला तो, बाप्पा तुम्ही जे आसनावर बसलात ना ते माझ्या बाबाचं आसन आहे. म्हणल्याबरोबर माझे वडील 84 वर्षाचे असे थोडेसे वाकडे झाले आणि अक्षरशः त्यांच्या डोळे फिरून आले होते. हळूच ते आसन बाजूला काढत होते. मी पटकन म्हणा, बाप्पा राहू द्या ना आसन. नाही ना बाळा तुझं आहे ना. हो बाबा माझं आहे आसन, पण तुम्ही कुणाचं आहे. मी तुमचं आहे ना बाप्पा, म्हणजे माझं सगळं तुमचंच आहे ना. जास्त करून सांगतो, अक्षरशः माझे वडील राहणार म्हणतं उद्या बरं का आपल्याला, बाप्पा आहे तुमचंच आहे. नाही माझं शेत आहे, तुझं नाही माय, तुझं 2 एकर तिकडे काढलंय, अजिबात माय तुला वाटून दिले तिकडलं घर, बाबा तुम्हाला वाटून म्हणू नका बरं का, म्हणू नका. सकल तीर्थाची धुरे मायबाप असता घरी कशाला जातो रे पंढरी. हे ज्ञानोबांनी सांगितलंय, सकल तीर्थाची धुरे. अरे माझी आई म्हण, माझा बाप म्हण, बाप्पा सगळं तुमचंच आहे, तुमचंच आहे. झालं कीर्तन आपलं, काही भांडण तंड्याचा विषय राहत नाही. महाराज काय म्हणाले, योग्यांची माऊली आहे. म्हणजे 10वी पास आहे म्हटल्यानंतर तू 9वी पास आहेस का विचारणं वेळे पण हवी, 8वी पास आहे का विचारणं वेळे पण हवी. 10वी पास आहे ना तो. म्हणजे पहिले योग्यांची माऊली म्हणजे तुमची आमची आहेच ना. प्रश्न विचारायची काय गरज आहे. तुमची आमची आई, आजी सगळे त्याचे फलाने विस्ताने ब्रह्मदेवापासून निर्माण झालेले योगी. पहिला प्रथम निर्माण झाला ब्रह्मदेव. विष्णूच्या बेंबीतून कमळ निघाला, कमळातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. बरोबर आहे. स्वर्गा वर्ग दोन्ही जे काधिनी श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात, ज्याच्या बेंबीतून कमळ जन्माला, श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया. आणि त्याच्या बेंबीतून कमळ निघाले, त्या कमळातून ब्रह्मदेव निघाला आणि प्रजा निर्माण करायला सांगितले. ब्रह्मदेव पहिल्या प्रथम प्रजा निर्माण केली. सनक सनंदन सनातन सनत कुमार ही योगी आहे. हे योगी आहे, बाल योगी. साक्षात विष्णूच्या भक्ताला सुद्धा शहाला द्वारपालाला सुद्धा शाप ताकद आहे. सगळ्यापेक्षा वर्षांनी त्या योग्यांची माऊली, त्या योग्यांची माऊली म्हणजे कुणाची, सनक सनंदन सनातन सनत कुमार ब्रह्मदेव त्याची माऊली. ज्ञानोबांनी उत्तर दिले, योगी कुणाला, योग्यांची म्हणजे कुणाची. अगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव बोलीजे आणि सुख सर्व समाजे चैतन्य तो. अरे देवांचा जो देव आहे, देवांचा देव कोण आहे, सनक सनंदन सनातन सनत कुमार. आणि ती योगी, त्या योगीची ही माऊली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. काही संत म्हणतात ज्ञानाबाई माझी बाई अनाथाची
ज्ञानाची माय. बाई म्हणाले, माय म्हणाले, राजा म्हणाले, देव म्हणाले, ज्ञानराज म्हणाले. आता इथं तर काय आलं, सुरुवात आपण तिथून सापडते. माऊली कुणाला म्हटलं, आजकाल आपण सगळ्याला माऊली म्हणतो. दिंडीत गेला आपण एकमेकाला माऊली म्हणतो, चांगली गोष्ट आहे. कारण काय, जे वडामध्ये जे गुण आहेत ते छोट्या बियातून निर्माण झाले, छोट्या रोपट्यात पण असतात. तर त्याचंच रोप आहे ना ते. आम्ही त्यांचीच लेकर आहोत ना. विठू माझा त्या लेकराची लेकर आहोत आम्ही, त्याच्या लेकराची लेकर आहोत. त्याच्यामुळे आम्ही सुईतीच आहोत माऊली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. माऊली शब्द का आला, आई शब्द यायला पाहिजे होता. माऊली बघा बरं का, आता मला फरक नाही करायचा. आई आणि माऊली याच्यामध्ये काय फरक आहे. प्रत्येक स्त्री माऊली आपण म्हणतो, पुरुषाला म्हणतो तर स्त्रीला म्हणणारच आहोत आपण. समजा एक आई आहे आणि तिच्याकडे 4 किळी आहेत. 4 किळी, 2 लेकर आहेत. शाळेतून लेकर आले खेळत खेळत, काय करेल, दोघाला 2-2 किळी. आता ह्या 2 लेकराने 2-2 मित्र सोबत आणले. किती झाले, याच्याशी समजा 1-1 मित्र आणला, 4 झाले. 4घाला 1-1 किळी दिली. 2-2 मित्र आणले. आता काय करेल, त्याचे तुकडे करून दिले. समजा हे 4-4 मित्र आणले. आता काय करेल, खरं सांगावं, त्या किळी तशीच ठेवून दिल्या. खरे, आता हे गेल्यानंतर देऊ, हे गेल्यानंतर देऊ. आता ह्याने किळी ठेवून घेतल्या का, बरोबर याने किळी ठेवून घेतल्या का, लेकरं जास्त आले म्हणून झोळी फाडली. पोरांना भिक्षा मागू दिली नाही, त्यात मीठ टाकलं, पाणी टाकलं, माय बापाला देहांत प्रायश्चित दिलं. बरोबर आहे. झोपडीचं दार बंद करून बसावं लागलं, डोकं फुटून घ्यायची वेळ आली. काय म्हणाले माहितीये का, कशी मागले, जो जेवांची. अरे बाबा, तुमची इच्छा मग माझ्या माय बापाला शिक्षा देणारे असा, आमची झोपडी जाळणारे असा, संन्यासाची पोरं आम्हाला त्रास दिलेला असा. जो जेवांची म्हणून माऊली, म्हणून माऊली. नुसतं शेताकडे जाता पायात भांडण जर झाला सख्या भावाला ना, डोकं फुटून म्हणतात, त्याचं तोंड बघत नाही म्हणतात, लग्नाला जाते म्हणतात, गेलं तर मातीला येत नाही म्हणतो. तुम्ही आणि बरं का तुमच्या आमच्या असं म्हणतो. पण हे म्हणत नाही. हे काय म्हणतात, जो जेवांचे. असा वर दिल्यानंतर तुम्ही जर ज्ञानोबराय म्हणतात, हे माझ्या निवृत्तीनं आता असं जर मला परमिती दिली ना, तर काय, हे ज्ञानदेव आपलं सुख. अगं तुला गंमत सांगतो, काय केलं, पहाटे गेलो आणि त्याचा पांगच फोडून आलो. आमचं सुख वाढलं. पहाटे गेलो, त्याचे किटकॅटच काढून आलो, त्याचं वायरच ठोकून दिलं, त्याची मोटर विहिरीमध्ये ठोकून दिली. आमचं सुख दुसऱ्याचं नुकसान करण्यामध्ये. ज्ञानोबरायांचं दिसत नाही. आम्हाला लोक काही बोलू जात. माऊली का शब्द आलाय, माऊली यासाठी आला की कोणी किती त्रास दिला तर त्याला सुद्धा देण्याची क्षमता ज्ञानोबरायामध्ये आहे. पण आपण जर ज्ञानोबरायाचं नाव घेत असू ना, तर माऊली ज्ञानदेव पाहावया गेलो, देव पाहावया गेलो, देवचे ज्ञानेश्वर म्हणता वाचे, ज्ञानदेव होय साचे. तसं ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव झालो पाहिजे, देव म्हणता देव झालो पाहिजे. कारण ज्ञानोबराकडे यायचं ना, मग कीर्तनात येणाऱ्या माणसाला असे कोपरे नाही काढायचे, त्या ताईने काढल्यासाठी. आता तिथे कोपरे काढले, 2-3 बायका उशीर आला, पुढे का आमचं कोणतरी येणार आहे बसायला. कोण येणार आहे, बहीण, वहिनी, मामी, काकी, चुलती, पुतणी, सून आहे ना तुमच्या बाजूला बसायला. आणि तुमच्या काड्या कोण करतं, तेच करतात ना, त्यांना बसून घ्यायचं बाजूला. कोपरे नाही काढले माऊलीने, पुढे जाणे घ्या बसायला म्हणाले ज्ञानोबराय. याचं नाव माऊली आहे, त्यांच्यात आमच्या तेवढा मोठा नव्हे. आई लेकराला फार गोड बोलते, माझा राजा म्हणते. आणि जर एखादी दुसऱ्याच्या लेकराला नाव ठेवत असेल, उलट सुलट बोलत असेल, रागावत असेल, तरी तिला आपण आईच म्हणतो. त्याला काय पर्याय नसतो आपल्याला. की बघा ना कसली माऊली आपली, ही कसली माऊली आहे. कुत्र्याला कुत्र म्हणत नाहीत, कुत्र म्हणत नाहीत. काय शब्द आहेत, एवढे सुंदर शब्द आहेत ज्ञानोबरायांचे. मितले आणि रसा शब्द आहेत ज्ञानोबरायांचे, इतके सुंदर शब्द आहेत. काय कुत्र्याला कुत्र म्हणत नाहीत. आपण कुत्र्याला हर कुत्र माऊली या ग्राम सिंहाच्या ठाई मिळणे ठाऊ नाही, तैसा स्त्री विषयी काही विचारे ना. काय म्हणाले, ग्राम सिंह म्हणाले कुत्र्याला, गावाचा सिंह. घर के सामने कुत्ता शेरे म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. पण ज्ञानोबरायांनी सांगितले गावाचा सिंह कुत्र म्हणत नाही, वेशेला वेश्या म्हणत नाहीत ज्ञानोबराय. ऐसा अखंड भजन करे उगान होई क्षण परी, अवघेन गाव दवारी आहे वदैसे. गावाची सौभाग्य होते, अर्थ तोच होतो. पण वेश्या सुद्धा म्हणत नाहीत, वाईट शब्द वापरत नाहीत ज्ञानोबराय. बरोबर आहे. अहो आपण म्हणतो ना, काय कावळ्यासारखा काव करू लागला. कावळाला ना पूर्वीच्या काळामध्ये सकाळी कावळा नाही, माय कोणतरी मेलं वाटतं कावळा आला सकाळी अपशकुन झाला. ज्ञानोबराय कावळ्याला कावळा म्हणत नाही. बघा किती गंमत आहे. कावळ्याला कावळा सुद्धा म्हणत नाही, काव म्हणत नाही. आता पांढरून येतो का, सकून सांग तुला दैभाग खाऊ घालतो.
उरलेल्या शिळ्या भाकरी सुद्धा कावळ्याला फेकत नाही आपण शिकून समजतो प्रकारे, बरोबर आहे. त्या कावळ्याला सुद्धा काऊ म्हणतात माऊली. काय शब्द आहेत माऊलींचे? गाढवाला गाढव म्हणत नाही, खरी देगोने देवडे नातोने खरू आणि खर म्हणतात. गाढव सुद्धा शब्द वापरत नाही. एवढंच काय आम्ही आमच्या आई 4-5 बायका गप्पा मारत बसायचे ना, आम्ही तिथे खेळत गेलो काय म्हणजे काय त्या भुंग्यासारखं भुंग करून आमच्या भोवती घेत रे जा बाजूला, म्हणजे भुंग्यासारखं कुई कुई करता बा बाजूला. भुंग्या सुद्धा म्हणत नाही. भुंग्याला भुंगा सुद्धा काय म्हणतात? हा सुंदर शब्द आहे. अशी माऊली असणारी, महाविष्णूचा अवतार असणारी, 14 गुणाचा मालक असणारी, कशी ते काय काही करू शकतात. ज्ञानोबाराज राय 14 गुणाची माऊली आहे. दुसऱ्या माऊलीवर पण कठीण आहे बरं का, कारण दुसऱ्याला मर्यादा पडतात. मी कोणाचे नाव घेत नाही, पण तुम्हाला आठवत असेल तर बघा, अनेक संतांच्या कीर्तनामध्ये कुणी मुडदे आणून टाकले, कुणी साप चावून मेला, कुणाची गाय मारून टाकली, कुणी उठवले होय मुडदे, कुणी उठवले का? त्या संतांनी उठवले का? पांडुरंगाला हात मारले, देवा बघ, देवा गाय कापली बघ, मला न कर, मग उठतो. कुणी उठवलं? हात त्याला मारली, बरोबर आहे. त्या संतांनी हात मारले, शब्द करावे लागले, पांडुरंगाला खडे करावे लागले. ज्ञानोबराच्या समोर सच्चिदानंद बाबा मेला होता, बायको पाया पडायला गेली त्याची मेलेल्याची. काय म्हणाले? अखंड सौभाग्यवती उभं हो. पटकन उठून बसलं ना, पांडुरंगाकडे विनंती केली ज्ञानोबरायांनी. नाही, कमाल गेला, मुंडी तुटून टाकली होती. त्या पुला जात नाही, तुम्हाला किस्सा माहिती आहे. मग कबीर त्यांना माऊलीला खाऊ घालण्यासाठी आणण्यासाठी गेले, त्या दुकानात ते मुंडी तोडली कमालाची, आणि ते नुसतं धडा म्हणून त्या सुडावर चढवलं. ज्ञानोबराय तिथून जात होते. ज्ञानोबरायला त्या धडाने असा नमस्कार केला, मुंडी नसलेल्या धडाने. ज्ञानोबरायांनी विचारलं, अरे कबीरजी हे कोण आहे? ते म्हणे माझा पुत्र आहे. आणा मुंडी त्याची. सिर टूट गए कमाल, हार जोड़ के करते नमस्कार, ये तो है संतों की धमाल. संतों की धमाल म्हणजे कोण आहे? संत ज्ञानोबर आहेत. अध्यात्माची पण गीता बंद होती, पण त्याला वेद पूर्ण भाग होतं, वेदाला वेद पूर्ण भाग होतं. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते उतरलं पाहिजे, कामाला आलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबरायांनी काय केलं? नामदेव महाराजांच्या सांगण्याप्रमाणे ज्ञानाची जेने निगमवल्ली, आणि ही वेद प्रकट केली. ती वेद आपण ज्ञानेश्वरीच्या रूपाने वाचतो, पारायण करतो, आपण कळतो, अर्थाच्या डोळ्या पाठ करता येतात. गीतेमध्ये भगवंतांनी काय सांगितलं हे कळतं. आणि अशी ही गीता जे अलंकार ज्ञानेश्वरीचा आहे, ती गीता दुसऱ्या चरणात गीता ब्रह्मानंद लहरी प्रकट गीतेचा अलंकार ज्ञानेश्वरी. वारकऱ्याचा अलंकार स्त्रीचा अलंकार मंगळसूत्र, आणि आईचा अलंकार लेकरू. पहिल्यांदा उत्तराला पटकन आईचा अलंकार लेकरू, आईचा अलंकार लेकरू. गीता अलंकार, गीतेचा अलंकार कोण आहे? नामज्ञानेश्वरी. म्हणजे गीता कोण आहे? हो आई आहे गीता, आणि तिचं लेकरू आहे. हे लेकरू आहे. ब्रह्म सांगतो का कसं आठवलं म्हणून. आता एक लेकरू बसलं इथं पुढे. हे लेकरू एकटं आले का? हो बघायचं का तुम्हाला प्रयोग करून? एकटं आले का ते लेकरू? समजा त्या लेकराला चापट मारला, काय होईल सांगा बरं?
असं कोणतरी उसळलं एकदम. कोण हो? कोण? आई. म्हणजे लेकरू एकटं नाहीच आहे, आई सोबत आहेच. आई एकटी येऊ शकते कीर्तनाला, पण लेकरू एकटे येणार काय? लेकरू म्हणले की आई आलीच. जगाच्या पठाण मला तुम्ही ज्ञानी माणसाने सांगा, एक तरी ज्ञानेश्वरी अशी आहे का की ज्या ज्ञानेश्वरी सोबत गीता नाही आहे? असूच शकत नाही. 9033 वयाच्या ज्ञानेश्वरीमध्ये 100% 700 श्लोक आहेत, म्हणजे 100% लेकरासोबत आई आहे. ज्ञानेश्वरी सोबत गीता आई आहे म्हणजे आहेच. बरोबर आहे ना? गीतालंकार, तिचा अलंकार आहे. गीतालंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी. नामदेव महाराज असं पण म्हणू शकले असे, ज्ञानेश्वरीची आई गीता. गीतेचं कौतुक नाही केलं नामदेव महाराज, कुणाचं कौतुक केलं हो? ज्ञानेश्वरीचं केलं. ज्ञानेश्वरीचं केलं. मी जालन्याला जिल्हा कोर्ट अधिकारी म्हणजे डेप्टी कलेक्टर होतो. 20-25 वर्षाची घटना सांगतो तुम्हाला. ऑफिसून परत घरी आलो संध्याकाळी 7 वाजता. माझी बायको मधून बाहेर फिरत होती. घरात गेल्यावर मला म्हणे, साहेब सगळं छोटंसं काम आहे, काम करसाल का? म्हणलं काय काम आहे? सांग. नोकरी तुझ्यासाठी करतो, सांग. मी नाही म्हणजे असं तो झाडाखाली माणूस थांबलाय ना, त्याला काही मदत करता येईल तर करा. अरे म्हणलं ह्या कामात तुला हस्तक्षेप करायचा अधिकार नाही, तुझं ऐकत नाही, तुला माहिती आहे, पण तू म्हणलीस कशी काय? नाही म्हणजे आपले दोन्ही लेकर बाहेर खेळत होते, कामात कुणाचाच मी ऐकत नाही. नियम म्हणजे नियम, त्यात काही विषयच नव्हता कुणाचा हस्तक्षेपाचा. मग मला तू बनलीस कशी काय? असं ते त्या माणसाला काही मदत करता आली तर करा. त्याचा अवघड माणूस आहे, मला त्याच्यावर कारवाई करायची. नाही म्हणजे आपले दोन्ही लेकर बाहेर खेळत होते, तो आला आणि काय म्हणाला की मॅडम तुमचे लेकर फार हुशार आहे, तुमचे साहेब प्रमोशनला कलेक्टर होतील, तुमचे लेकर डायरेक्ट कलेक्टर होतील. फार मला नमस्कार केला, फार कौतुक केलं आपल्या लेकरांचं. म्हणून मला असं वाटलं की माणूस चांगला, त्याला काही मदत करता आली तर करा. आत्ता मला कळलं की माझ्याशी जी बोलत होती ना, ती माझी बायको नव्हती. कोण होतं? कारण तिच्या लेकराचं कौतुक केलं होतं म्हणून आई खुश झाली. मग नामदेव महाराजांनी तेच केलं, ज्ञानेश्वरीचं कौतुक केलं, गीतेचं नाही केलं. कारण ज्ञानेश्वरीचं कौतुक केलं की गीता माता ब्रह्मानंद लहरी प्रकट. गीतेच अलंकार आहे. या अलंकाराचं कौतुक केलं. हे अलंकार वाचला, या अलंकारानं सजवून घेतलं आपल्याला की 100% काय होणार? गीता माता खुश होणार. अलंकाराशिवाय मजा नाही बरं का. टोपलवर फुलं तुम्ही आणले देवाला व्हायला, टोपलवर फुलं, खूप सुंदर सुंदर फुलं आहेत आणि देवासमोर म्हणून ठेवले. दुसरा एखादा आला, त्यांनी ते फुलं काढले, त्या फुलाचे हार करून पांडुरंगाला घातले, देवाला घातले. आता कोणतं चांगलं वाटतं? तर टोपल्यात सजवलेले फुलं चांगले वाटतात का हार घातलेला बरा वाटतो? हार घातलेला बरा वाटतो. 700 श्लोकाची गीता लगड होती सोन्याची, पण गळ्यात घालून फिरता येईना ना. ज्ञानोबरामध्ये लगड कशाला घालायची? गीता अलंकार, त्याचे अलंकार करून आपण मग शोभून दिसेल ना. सोन्याचे अलंकार केले, सोनं तेच आहे, फक्त अलंकारित केल्यामुळे आनंद आला त्याच्यामध्ये. म्हणून नामदेव महाराज म्हणाले गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट. ब्रह्मानंद लहरी आल्या ज्ञानेश्वरीमध्ये. ब्रह्मानंद, ब्रह्मांडाला आनंद पुरेल, संसारात आनंद पुरेल, एवढ्या लहरी त्याच्यामध्ये निर्माण झाल्या. जातो मी फुल भरली, काठाच्या भोवती आपण फिरलो, थंडगार हवा लागल का? समजा तळ्याच्या बाजूला गेलो, मग एकदम लहरी. कोणी या विहिरीतून लहरी बाहेर येत नाही बघा, विहिरीतल्या विहिरीत फिरतात. गीतेतल्या गीतेत फिरत होत्या त्या लहरी. तळाव करून टाकलं सगळं, काठाला फिरा. अरे वा, इथं काय तर तळ वाटतं बरं का, फार थंड हवा लागतात. कारण त्या लहरी येतात, लहान मोठा म्हणत नाही. तेने आबाल सुबोधे प्रमाणे लहान मोठा कोणाला द्या, जो जीवांची म्हणून लहरी. गीतेमध्ये लहरी आहेत का नाही मी सांगणार नाही, पण ज्ञानेश्वरीमध्ये लहरी येतं. कोणी आणि वाचा भावधरोनिय वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहा, वाचेल जो कोणी जनी त्यासी लोक. इतकी सुंदर ज्ञानेश्वरी आहे. टपालाने पत्र गेलं गावाकडे माझ्या वडिलाकडे, आणि वडिलांचं पत्र आलं मला. काय म्हणाले वडील माझे? पत्रात लिहिलं होतं, चिरंजीव विजय आशीर्वाद. बाळ आज आम्ही धन्य झालो, धन्य आम्ही जन्मालो. आम्ही धन्य झालो बाळा. का धन्य झालो? का आम्हाला प्रचंड आनंद झाला, गावाला सगळे आनंद झाला. का तर खालच्या वेळेस दिलं होतं की 1995च्या बॅचचा निकाल लागलाय आणि बाळा तू महाराष्ट्रामध्ये डेप्टी कलेक्टर म्हणून टॉपर आलास आणि आम्हाला ब्रह्मानंद. अलंकार कोण आहे? मी अलंकार आहे. आणि कौतुक कोणाचं झालं? माझ्या मायबापाचं झालं. गीता अलंकार हे सगळे आम्ही अलंकार आहोत, पण
50 वर्षाचे जरी असाल ना तर 80 वर्षाच्या माईसाठी अलंकाराचेच बाबा. आता आम्ही काय लेकर राहलो का? तू लेकरू नाहीस ना, तुझ्या माईला जाऊन विचार तुझे लेकरू कुठे म्हणते आईला. ते 80 वर्षाची म्हणते माय माझा बाळ तूच आहेस ना, माझा गोपाळ तूच आहेस ना. लक्षात आलं का? माझा राम तूच आहेस ना. आम्ही लेकरूच आहोत. 90 वर्षाचे जरी असाल ना, तुम्हाला गावकऱ्याला सांगतो 90 वर्षाचे असाल ना तर तुम्ही लेकरूच आहात. तुम्हाला आमचे मायबापच नाहीत. अच्छा, तुमचे मायबाप नाहीत का? तुमच्या गावातल्या एखाद्या 90 वर्षाच्या माणसाला जर समजा दिल्लीमध्ये कोणाचं मंत्रालयामध्ये कुठं मोठं काम मिळालं, म्हणजे शासनानं तुम्हाला घेतलं पदा, काय म्हणतं गाव? आमच्या गावचा सुपुत्र आहे, आमच्या गावचा म्हणतात त्याने गावातले लोक. आहात की नाही? आहा तुझा हे तुझं अरे एवढं सुंदर देवाने दिले तुम्हाला का कळून येवं? कीर्तनाला टाळ्या वाजवा वाटत नाही असणारा लई विचित्र धंदा सगळा आपलं. आता आल्यानं क्षमा असेल, फक्त गेल्या वर्षी सांगितलं असं वाटलं मला, विसरला असं तर पुढे तुम्हाला स्पष्टीकरण करतो. इथं आल्यानंतर मला म्हणाले की माऊली पाया पडायला चला मंदिरामध्ये. मी मंदिरात भजन चालू होतं. भजन चालू असताना देव जर मंदिरात बसला असेल तर मी तुम्हाला ज्ञानोबरायच्या वतीने शब्द देतो, मी कीर्तनच करणार नाही. देव कुठे गेला? नसे मी वैकुंठीचे ठाई, नसे मी योग्यांचे हृदय, माझे भक्त गाती जेथे. समर्थ रामदासांचं प्रमाण आहे. नावडे वैकुंठ नावडे भूषण, नावडे आसन वसन काही, कीर्तनी गजरी नाचतो श्रेरी, म्हणत असे सोयरी चोखियाची. चोखोबरायचा साहेब बायकोनं सांगितलं तो कीर्तनातच राहतो, दुसरं कुठं जात नाही, भजनातच राहतो. ज्ञानोबराईने स्वतः सांगितलं, तो मी वैकुंठे नसे वेळू एक भानुकुंबे नसे, वरी योग्यांचे मानसी मृळी जाय, परी तयापासी पांडवा मी हरपला घेऊन सावा, जेथ नामो घोष बरवा करीती माझा. अरे अर्जुना, मी लक्ष्मीजवळ नाही, कुबेराजवळ नाही, इंद्राजवळ नाही, पण माझं भजन तिथं चाललं ना 100% आहे म्हणजे आहे. म्हणजे देव जर भजनात येऊन थांबला तर मी मंदिरात जाऊन काय करू सांगा बरं? काय करू देव? आणि जर समजा देवाला आमच्या कीर्तनात यायचं नाही, भजनात यायचं नाही, आम्ही कीर्तनच करणार नाही. नामदेव कीर्तन करीन, पुढे नाचेस राज पांडुरंग नामदेवाचीच काय असं नाही होणार. कारण नामदेव महाराजांचे शब्द सांगतोय, तुकोबरायांचे सांगतोय, ज्ञानोबरायांच्या वतीनेच आम्ही बोलतोय. आमच्या मंचात थोडंच बोलतोय. विनंती आहे, आपल्या मंचात काहीच बोलत जाऊ नका बरं का. त्यांच्या टाकीला पाईप लावून द्यायचा आणि तुपटी सोडून द्यायचा. इतकी टाकी भरलेली आहे ना, वाहून उरते वाहून. आपल्या मंचात कारण घातलं की बिघडलं, मी असा होता, मी तसा केलं, मी फलाना केलं, काय केलं असं? किती पगार आहे बाबा तुला महिन्याला? कोणत्या पदावर आहेस? काही नसतो. उभं मोठे गप्पा मारतात, घरात बायको कबर चहा देत नाही, आणि त्याच्या संयोजकाच्या घरात जाऊन पंक्तीला बसत नाही, संयोजकाच्या घरात जाऊन खातात टोकलं. त्याला वेगवेगळे पदार्थ लागतात खायला. अरे सुधरा ना बाबा, बदल झाला पण आमच्यामध्ये. मी नाही सांगत, त्यांनी सांगितलंय ना. आपण तिकडे बघायलाच तयार नाही. कीर्तनकाराचे पाया पडले पाहिजे, लावून पाया पडले पाहिजे, मग कोणी 100 टाकतं, कोणी 500 टाकतं. अरे कशात लिहिले पाया पडा म्हणून? पंढरीशी नाही कोणा एकमेकांच्या पाया पडा हा संप्रदायाचा नियम आहे. माझ्या पाया पडलं तर मला तुमच्या पाया पडावं लागेल, तुमच्या पाया पडणं नसेल तर विनाकारण ओझं कशाला घेऊ? ज्ञानोबा स्वकीर्ती काळी नाही गावी मी अमोकाय सुनो हा विषयची लोका, ते तर सत्काराची की गोटी की आदरेशी दिल भेटी, मरणेशी साठी नमस्कारिता. माझा भक्त तोच होऊ शकतो. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा म्हणतात की ज्याला पूजा सत्कार आदर केलेला आवडत नाही आणि कोणी जर पाया पडलं तर त्याला मरण यातना झाल्या पाहिजे. ते ज्ञानोबा यांचं प्रमाण, मरणेशी साठी नमस्कारिता. कोणी नमस्कार केला की त्याला मरण यातना झाल्या पाहिजेत. म्हणून कीर्तन चालू असतं किंवा संपल्यानंतर माझ्या कोणी पाया पडला. मी माझ्या मनचं सांग, तुमच्या मनातल्या शंका जायत म्हणून पॉम्पलेट आणलं, माऊलीने खाली ठेवलं, मी त्याला हात सुद्धा लावणार नाही. कारण त्याला वाचायचं ह्या गावाचा एवढा सप्ताह फलाना चालला, ह्यांचं कीर्तन त्यांचं कीर्तन, हे संयोजक ते संयोजक. मी तुम्ही लाखो रुपये जरी खर्च केले ना, मी कुणाचंच नाव घेत नाही, कुठल्याच कीर्तनात घेणारच. वाटलं पुढल्या वर्षी बोलवा, नाही वाटलं तर न बोला. माझं काही नाही, माझं काही पाकिट बुडत नाही ना, मी मानधनच घेत नाही, तेव्हा माझा काही विषयच नाही. मला काय फरक पडणार? त्याच्या गाडीचं भाडं द्या, नाही दिलं पदरचं घालून जो काय पडलं त्याच्यामध्ये. सांगितलं तुम्हाला की विशेष नाही का, वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाचे सांगू नये. सांगायचं नाही, बुका लावू नये भाळा, माळ घालू काम द्रव्य देती घेती तेही असं. एवढं लाज वाटायला, कारण 8, 4, 8, 32, 320 कीर्तन ऐकून जर सख्या भावाचं भांडण मिटलं नाही तरी एवढी पट्टी तेवढी पट्टी, ह्याचं नाव त्याचं नाव. कारण आम्ही चुकतो बरं का. 7 ला कीर्तन असेल तर 7 ला कीर्तन सुरू झालंच पाहिजे. का बरं 20 मिनिटं जातो तुम्हाला? का 20 मिनिटं खाल्ले तुम्ही माझे? नाही, लाईट गेली, फलानं गेलं, दिसताना गेलं, कशात दिले तुम्हाला? वाट बघतो का? घडी घडी काळ वाट याची पाहे अजून तो 1 सेकंद सोडत नाही आणि तुम्ही अर्धा तास सोडता. हिंदी भाषिक लोक तुमच्या गावात असतील ना, 5 ला जर प्रार्थना असेल ना तर 5 वाजून 1 मिनिटाला झालं तर मला सांगा, मी तुमच्या गावाला सगळा खर्च मी देऊन टाकू शकते. किती वाजता होते? 5 म्हणजे 5 ला. पाऊस हो, दुष्काळ हो, धिंगाणा हो, 80 वर्षाचा म्हातारा एक लेकरू बिलकुल नाही. अर्धा क्षण जर मागं पुढे करत नाही, तुम्हाला कोणी अधिकार दिला? क्षणक्षणा हाची करावा. ज्ञानोबा यांनी तर सांगितलं, रिकामा अर्ध घडी राम, अर्धा क्षण रिकामा राहून चलते 10-20 मिनिट
मिनिटं चलत राहते फलांना चालतं, मग त्या महाराजांनी यायचं काय होय म्हणायचं, होय काकू होय म्हणायचं, तुझ्या असं घरात झालं तसं झालं. सांगा 10 रुपयाची जर कोथिंबीरची पिंडी जर तुम्ही आणायला जाताना मातांनो, 5 रुपयाची जर कोथिंबीरची पिंडी घेताना 4 उचलून बघता, काय म्हणतात हे खराब आहे, नको आम्हाला दुसरी दे म्हणता की म्हणत. 5 रुपयाच्या पेंडीला जर 5,000 रुपये देऊन जर महाराज आणला असेल ना, कारण नासकी पेंडी फेडून देत आहे महाराजाला पण सांगा, महाराज अभंगाच्या बाहेर नाही जायचं, गप्पा टप्पा नाही मारायच्या, कारण हे 5 रुपयाची पेंडी फेकणारे आहात ना, तर 5 रुपये देणाऱ्या माणसाला सुद्धा फेकता आलं पाहिजे. कसा समाज सुधारतो. अर्धा तास कीर्तन उशिरा घर जे जे उठे कडे तर झाले कीर्तन. 40 वर्ष नाही 400, आमच्या असं तर टिकत नाही, पण 400 कीर्तन आम्ही बिघडलो. गीता अलंकार, नामज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. एवढं सुंदर आहे ना, एक एक अक्षर तुम्हाला सांगितलं. ब्रह्मानंद काय ज्ञानेश्वरीतला एक एक अक्षर ही अक्षर आहे, आणि याच्यामध्ये अध्यात्मविद्या सांगितलेली. अध्यात्मविद्या